नमस्कार. सारथी, महाज्योती, TRTI, बार्टी आणि नव्यानेच एक नवीन संस्था स्थापन झाली आरटी. या 5 संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीची स्कॉलरशिप मिळते. या स्कॉलरशिपच्या माध्यमातून तुम्हाला काही आर्थिक मदत, ज्याला आपण मासिक मानधन म्हणतो, सोबत त्या स्पर्धा परीक्षांसाठी लागणारं मोफत कोचिंग आणि त्या कोचिंगच्या माध्यमातून मिळणारे लेक्चर्स असतील, मग त्यात स्टडी मटेरियल असतील, टेस्ट सिरीज असतील, या संपूर्ण स्कॉलरशिप योजनेची जी माहिती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ का बघावा, का या व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं आणि का हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे तर बघा, यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो. जसं या योजनांमधून कुणाकुणाला आणि काय काय लाभ मिळतो हे आपण पहिल्यांदा बघणार आहे. त्यानंतर संपूर्ण निवड प्रक्रिया कशी असणार आहे हे आपण बघणार आहे. जातीने आहे पात्रता कशी असेल, कुठल्या कॅटेगरीसाठी कुठल्या संस्थेच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरू शकता. या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांचे फोन येतात की सर मी या जातीमध्ये किंवा या प्रवर्गामध्ये मोडतो, तुम्ही कोणता फॉर्म भरला पाहिजे, तो एक मुद्दा आहे. शैक्षणिक पात्रता, कोण कोण यासाठी इलिजिबल आहेत, अर्ज कसा भरावा. सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांचे कॉन्स्टंटली फोन येतात की सर मी असे, मग मी काय केलं पाहिजे या पद्धतीने. तर काही कॉमन डाऊट्स जे आहेत की कॉमन क्वेश्चन्स विद्यार्थ्यांचे येतात, तर ते कॉमन क्वेश्चन इथं सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे यासाठी अर्ज करण्याची तारीख आहे शेवटची, ती आहे बघा 28 ऑगस्ट 2025. तर पुढच्या 5-6 दिवसामध्ये फॉर्म तुम्हाला संपूर्णपणे भरायचे आहेत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे आणि मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुठलाही डाऊट, कुठलीही शंका तुमच्या मनामध्ये राहणार नाही आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पहिला मुद्दा की सर या योजनेमधून नेमके लाभ कोणते कोणते मिळतात, कुठले कुठले लाभ कुठले या योजनेमधून आम्हाला मिळतात. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा जो मिळणारा लाभ आहे, आता याच्यामध्ये ज्या संस्थांची मी नावं तुम्हाला सांगितली, महाज्योती असेल, TRTI असेल, बार्टी असेल, सारथी असेल, आरटी असेल, तर या योजनांच्या माध्यमातून कुठल्या प्रशिक्षणासाठी तुम्हाला ही जी फॅसिलिटी हे अवेलेबल करून दिली जाते. तर सगळ्यात पहिले UPSCची तयारी करणारे विद्यार्थी. UPSCची तयारी करणारे विद्यार्थी 2 प्रकारचे आहेत. असे विद्यार्थी जे दिल्लीला जाऊन तयारी करू इच्छितात, अशा विद्यार्थ्यांसाठी 11 महिन्याचा कालावधी आहे. या 11 महिन्यामध्ये तुम्हाला महिन्याला 13,000 रुपये प्लस वन टाईम 18,000, मग 13 गुणिले 11 म्हणजे ते 1,43,000 रुपये प्लस हे 18,000 रुपये, म्हणजे जवळजवळ 1,51,000 आणि 61,000 रुपये या असे टोटल तुम्हाला मिळतील. मासिक जो तुम्हाला प्रति महिन्याला आपण स्टायपेंड म्हणतो, तर ते स्टायपेंड 13,000 रुपये प्रति महिना आणि 18,000 रुपये हे तुमचे. बाकी क्लासची कोचिंग फीज जी आहे ही पुन्हा ती संस्था तुम्ही निवडताय ती संस्था भरणार आहे. दुसरे महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्हाला UPSC करायची पण तुम्ही महाराष्ट्रात राहू इच्छिता तर सेम प्रोसेस आहे. सेम पद्धतीने 11 महिने गुणिले, इथं एक गोष्ट आहे महत्त्वाची की UPSC जर तुम्ही करताय दिल्लीला जाऊन, तर तुम्हाला एक्स्ट्रा 10,000 रुपये म्हणजे 1,71,000 रुपये कशासाठी, प्रवासासाठी. वन टाईम तुम्ही जेव्हा जाता येताल त्या प्रवासासाठी 10,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील. महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही UPSC करताय तर हा प्रवास खर्च सोडून बाकी सगळे तुम्हाला मिळणार आहे, म्हणजे 1,61,000 रुपये. जर तुम्हाला राज्यसेवा करायची, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये राज्यसेवेची जी परीक्षा होती, डेप्युटी कलेक्टर असतील किंवा नायब तहसीलदार असतील, DYSP असतील, यासाठी तुम्हाला प्रति महिना 10,000 प्लस 12,000 रुपये वन टाईम असं 11 महिन्याचं प्रशिक्षण मिळेल. जर तुम्ही कंबाईनची तयारी करताय 6 महिने 10,000 रुपये 6 महिने आणि वन टाईम 12,000 रुपये. जर तुम्ही महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची तयारी करताय तर मग अशा परिस्थितीमध्ये इंजिनिअरिंग झाले तर 11 महिन्याचा तो कोर्स आहे, 10,000 रुपये प्रति महिना आणि 12,000 रुपये वन टाईम. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, ज्याला आपण JMFCची एक्झाम म्हणतो, तर या एक्झामच्या माध्यमातून तुम्हाला 11 महिने हे वेतन मिळेल. किती विद्यावेतन असेल, 10,000 रुपये प्रति महिना आणि वन टाईम 12,000 रुपये. जर तुम्ही बँकिंगची तयारी करू इच्छित आहे तर मग 6 महिने तुम्हाला दर महिन्याला 6,000 रुपये मिळतील आणि वन टाईम 10 म्हणजे 6 गुणिले 6 36,000 प्लस 10,000 असं 46,000 रुपये तुम्हाला टोटल मिळतील. सोबत कोचिंग क्लास जो आहे तो प्रत्येकाला मिळतो. पोलीस भरतीची तयारी करताय तर 6 महिने 10,000 रुपये 6 महिने आणि वन टाईम 12,000.
त्यानंतर जर तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनची तयारी करताय, स्टाफ सिलेक्शन SSC, तर 10,000 रुपये 6 महिने आणि वन टाईम 12,000 रुपये. तर अशा पद्धतीने जे आहे हा तुम्हाला लाभ जो आहे याच्या माध्यमातून मिळतो. मग या माध्यमातून जो लाभ मिळतो तो कोणकोणता आहे तो आता आपण समजून घेतला. तर पहिला मुद्दा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला कोचिंग फ्री मिळतं, म्हणजे कोचिंग क्लास तुम्हाला फ्री मिळतो, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा तुमचा असा की तुम्हाला विद्यावेतन मिळतं महिन्याला. मग ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करताय तर त्या ठिकाणी तुम्हाला जर ती 11 महिन्याचं प्रशिक्षण असेल तर त्यासाठी तुम्हाला विद्यावेतन मिळेल 11 महिने, 6 महिन्याचं असेल तर 6 महिने, ज्या पद्धतीने तुम्हाला मी जो पिरियड सांगितला, जो टाईम पिरियड सांगितला त्या हिशोबाने तुम्हाला मिळेल. आता मुद्दा येतो की याची निवड कशी होते. बघा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आता ऑनलाईन अर्ज भरा. यासाठी 28 तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 28 तारखेपर्यंत तुम्ही हा ऑनलाईन अर्ज भरू शकता. बरं, हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, परीक्षा होते. मग जेव्हा ऑनलाईन अर्ज भरला की त्यानंतर तुमची ऑनलाईन अर्ज पडताळणी होईल, त्यानंतर परीक्षा होईल. मग सामायिक परीक्षा होते, ज्याला आपण CET म्हणतो, कॉमन एंट्रन्स टेस्ट. यासाठी तुम्ही बँकिंगची तयारी करता तर बँकिंगची CET वेगळी असेल, MPSCसाठी वेगळी CET असेल, स्टाफ सिलेक्शनसाठी वेगळी CET असेल, पोलीस भरतीसाठी वेगळी CET असेल. तर कुठली एक CET किंवा मल्टिपल CET पण तुम्ही देऊ शकता, त्याबद्दल मी पुढे सांगतोच. बरं, मग परीक्षा संपली. मग जे लोक निवड जशा जागा असतील त्या हिशोबाने एक निवड यादी तयार केली जाईल. निवड यादी तयार केली की त्या निवड यादी संपूर्णपणे सांगण्यात येईल. मग त्या निवड यादीच्या माध्यमातून तुम्हाला कोणतं कोचिंग निवडायचं आहे हा कॉल तुमचा असतो. म्हणजे तुम्ही सांगितलं की उद्या मला सारथी एज्युकेशन निवडायचं आहे, मग सारथी एज्युकेशन तुम्ही निवडू शकता या माध्यमातून. त्यानंतर कागदपत्राची पडताळणी होईल. त्यानंतर अंतिम यादी तयार होईल. मग अंतिम यादीमध्ये तुम्हाला सांगण्यात येईल की तुम्ही जे कोचिंग निवडलं होतं ते कोचिंग तुम्हाला मिळालं आहे आणि त्या कोचिंगमध्ये जाऊन तुम्ही कागदपत्र पडताळणी करून घ्या किंवा त्यांच्याकडे करून घ्या आणि मग तिथून पुढे तुमची प्रोसेस चालू होते. तर मोठ्यामोठी या सगळ्या प्रोसेसला अराउंड एक महिना 2 महिन्याची, मी म्हणतो की असं 2-3 महिने ऑलमोस्ट लागतील. कारण CET कंडक्ट करणे, रिझल्ट लागणे आणि त्यानंतर कागदपत्र पडताळणी करणे, तर मोठामोठी एक 2 ते 3 महिन्याचा टाईम तुम्ही याला डेफिनेटली कन्सिडर करून घ्या. बरं, हे झालं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की सर मी मराठा आहे तर मी स्कॉलरशिप सारथीतून घेऊ का महाज्योतीतून घेऊ. तर बघा, मी आता तुम्हाला संपूर्ण माहिती सांगतो की कोणतं प्रवर्ग, तुम्ही कोणत्या स्कॉलरशिपच्या योजनेसाठी पात्र आहात, तुम्ही कोणत्या स्कॉलरशिपसाठी पात्र आहात, तुम्ही कुठल्या प्रवर्गात येता यावरून हे ठरतं. मग समजा जर तुम्हाला महाज्योती, बघा जर तुम्ही या, बघा क्या हो गया इसको, समजा तुम्ही या खालीलपैकी जमातीमध्ये मोडता किंवा या जातीमध्ये तुम्ही जमातीमध्ये तुम्ही इन्क्लूड होता. एकच मिनिट. हा, चलो बघा, लक्ष द्या. समजा कुणबी असेल, साळे असेल, कोष्टी असेल, तेली असेल, भावसार असेल, वाणी नाही, शिंपी, नाभिक, परीट, गुरव, गवळी, जंगम, पांचाळ, फुलारी, रंगारी, सुतार, कासार, धनगर, भंडारी, तांडे, लोहार, कोळी, सोनार, कुंभार, आगरी, विणकर, गडशी, मोमीन तांबट, शिंपी, माळी, बंजारा, अशा अनेक जाती ज्या आहेत या कुठे मोडतात, महाज्योतीमध्ये मोडतात. मग जर या जातीमध्ये तुम्ही मोडतायत तर मग याचा अर्थ तुम्हाला महाज्योतीचा लाभ घेता येतो. जर तुम्ही OBC प्रवर्गामध्ये मोडता, इतर मागास प्रवर्ग, सर आम्ही वाणी आहोत पण आम्ही आहे ना इतर मागास प्रवर्गामध्ये मोडत नाही, मग तुम्ही इलिजिबल नाही आहे. सर आम्ही वाणी आहोत पण आम्ही इतर मागास प्रवर्गात मोडतो, तर मग तुम्ही इलिजिबल आहात. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे इतर मागास प्रवर्ग ज्याला आपण OBC म्हणतो, अदर बॅकवर्ड क्लासेस. आता महाराष्ट्रामध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये वेगवेगळ्या जमाती येतात. जसं एवढ्या जमाती या केंद्र सरकारमध्ये OBC जातात. मग ज्यांना OBC सेंट्रल OBC भेटतं असे विद्यार्थी महाज्योतीसाठी इलिजिबल आहे, हे एकदम क्लिअर करून घ्या. किंवा हे विद्यार्थी महाज्योतीतून फॉर्म भरू शकतात. बरं सर, सारथीमध्ये कोण कोण इलिजिबल आहे? जर तुम्ही मराठा असताल किंवा कुणबी असताल, सर तुम्ही कुणबी इकडं पण सांगितलं, तुम्ही इकडं पण सांगताय, हो तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही एका ठिकाणी एलिजिबल आहात. मग तुम्ही जर सारथी घेताय तर तुम्हाला महाज्योती मिळणार नाही, महाज्योती घेताय तर सारथी मिळणार नाही. पण
मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा. आता हे कुठं कळतं सर, तुमच्याकडे एक तर जात प्रमाणपत्र असेल किंवा टीसीवर तुमची जात लिहिलेली असते, तर मग त्याच्यावरून तुम्हाला कळतं की तुम्ही कोणत्या प्रवर्गात आहेत. टीसीवर लिहिलं असतं बघा, समजा जर टीसीवर असं असेल नवबौद्ध, तर मग याचा अर्थ तुम्ही बार्टीमध्ये जातात. टीसीवर लिहिलं असेल मातंग, तर मग याचा अर्थ तुम्ही आरटीमध्ये जातात. टीसीवर लिहिलं असेल मराठा कुणबी, याचा अर्थ तुम्ही सारथीमध्ये येता. तुमच्या टीसीवर सपोज वंजारी लिहिलं आहे, तर याचा अर्थ तुम्ही महाज्योतीमध्ये जाता. तर या असं सेग्रिगेशन आहे. तर हे समजून घेणं आवश्यक आहे की मी कोणत्या याच्यातून फॉर्म भरू शकतो. नाही तर असं नको व्हायला, तुम्ही उद्या फॉर्म भरला, परीक्षा दिली आणि मग अचानक कळलं की अरे यार मी ओबीसी मी महाज्योतीमध्ये जायचो आणि मी चुकून आरटीचा फॉर्म भरला. तर असं व्हायला नको, म्हणून ही गोष्ट एकदम व्यवस्थित क्लिअर कट समजून घ्या. बरं, आरटीमध्ये समाविष्ट जाती मांग, मातंग, मिनीमडिक. आता यातल्या काही जाती महाराष्ट्रात आहेत, काही जाती महाराष्ट्रात नाही पण आहेत. बरं, दखनी मांग, मांग मासी, मदारी, गारुडी, राधे मांग, त्यानंतर मांग गारुडी, मडगी, मडिगा, अंडर शेड्यूल कास्ट. बघा आता शेड्यूल कास्ट जे SC ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये दोन प्रकार आहे. त्याच्यामध्ये या जाती पण येतात आणि त्याच्यामध्ये अजून वेगळ्या जाती जसं बौद्ध असेल, नवबौद्ध असेल, महार असेल, या जाती पण येतात. पण मग आरटीसाठी कोण इलिजिबल आहे? मातंग प्रवर्गातील विद्यार्थी. मातंग प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत ते इथे इलिजिबल आहे. मग मातंगमध्ये पण सब कॅटेगरीज असू शकतात, तर त्यातल्या या काही आहेत. आता मे बी यातल्या काही महाराष्ट्रात असतील पण काही महाराष्ट्रात नसतील पण मी ट्राय केलं की महाराष्ट्रातलंच घेण्याचा प्रयत्न केला आहे. सो महाराष्ट्रामधले एवढे जाती आहेत. त्यानंतर बार्टीमधील समाविष्ट जाती. आता बार्टीमध्ये कुठल्या कुठल्या जाती समाविष्ट होतात बघा, बौद्ध, नवबौद्ध, महार किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व जाती. पण कोणत्या सोडून? ज्या आरटीमध्ये येत नाही त्या सोडून. मग आयदर तुम्ही आरटीचा फॉर्म भरा किंवा तुम्ही बार्टीचा फॉर्म भरा, पण यासाठी स्पेशली बार्टी आहे आणि त्या कॅटेगरीसाठी म्हणजे मातंग प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी आरटी आहे आणि बौद्ध प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यासाठी बार्टी आहे. एवढं क्लिअर समजून घ्या. मला सांगण्याचा काय मुद्दा आहे हे तुम्ही समजून घ्या. बाकी अजून त्यांचे काही टोल फ्री नंबर दिलेत, त्याच्यावरही तुम्ही कॉल करून जर तुमची कॅटेगरी याच्यामध्ये या प्रवर्गात येत नसेल किंवा तुम्ही कन्फ्युजन होत आहे तर त्या टोल फ्री नंबरवर किंवा त्या नंबरवर कॉल करून तुम्ही विचारू शकता की सर माझ्या टीसीवर हा प्रवर्ग लिहिला आहे, तर मी कुठल्यातून फॉर्म भरू शकतो. तुम्ही दोन्हीपैकी कुठल्याही एका संस्थेला विचारू शकता. तर त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. बाकी मी तुमच्या माहितीस्तव सादर करतोय. मे बी याच्यात थोडंफार खालीवर जरी असलं तर तुम्ही तिकडून माहिती करून घ्या. बाकी मॅक्सिमम 99% याच्यामध्ये काही चूक नाही, पण 1% एखाद्या वेळेस नजर चुकीने काही मागे पुढे राहू शकतं. तर तेवढी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या. बाकी TRTI मध्ये कुठल्या जाती येतात? TRTI बघा, मागच्या वेळेस काय झालं, TRTIच्या केसमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांकडे ना वैधता प्रमाणपत्र नव्हतं, जात पडताळणी प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो, व्हॅलिडिटी ज्याला म्हणतो ना आपण. तर जात पडताळणी प्रमाणपत्र जर नसेल, आता बरेच काही विद्यार्थी आहेत जे ॲक्च्युली ST मध्ये येतात पण त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र त्यांचं व्हॅलिड होत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुम्ही यासाठी इलिजिबल नाही आहे. यासाठी मागच्या वेळेस जेव्हा तुम्ही सांगितलं होतं की जात वैधता प्रमाणपत्र बघा कोणतं, अनुसूचित जमाती. आता शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती, शेड्यूल ट्राईब्स म्हणजे काय, आदिवासी प्रवर्गात येणारे विद्यार्थी, ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती आहे. तर अनुसूचित जमातीमध्ये शेड्यूल ट्राईब प्रवर्गातील सर्व उमेदवार. हे बघा सगळ्यात महत्त्वाचं काय, ज्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र आहे. ते वैधता प्रमाणपत्र असेल तर आणि तरच तुम्ही यासाठी इलिजिबल आहे. नीट समजून घ्या. त्यामुळं चुकून चुकीची माहिती भरली तरी काय होईल माहिती आहे का, की तुम्ही कागदपत्र पडताळणीमध्ये बाहेर पडणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती भरूच नका. जर नियमाने तुम्ही असताल तर फॉर्म भरा, अदरवाईज फॉर्म भरण्याचा प्रयत्न करू नका. तसंही मग तिथं रिजेक्ट तुम्ही होऊन जाताल. हा एक मुद्दा आहे. त्यानंतर आता यासाठी शैक्षणिक पात्रता. आता मला असं वाटतं एकदम क्लिअर कट झालं. सारथीत कोण येतं? मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी सारथीमध्ये येतात. महाज्योतीचे मी तुम्हाला प्रवर्ग सांगितले, तुम्हाला बार्टीचे सांगितले, तुम्हाला TRTIचे सांगितले, त्यानंतर आरटीचे पण सांगितले. तर पाचही संस्थांचे प्रवर्ग जे सांगितले. सर एक मुद्दा राहिला सर की काही प्रवर्ग आहेत जे तुम्ही आम्हाला सांगितले नाही. जसं की बघा मुस्लिम प्रवर्ग जो आहे, जर तुम्ही मुस्लिम याच्यातून येतात, समाजातून येतात किंवा प्रवर्गातून येतात, किंवा तुम्ही ब्राह्मण प्रवर्गात येतात, किंवा तुम्ही लिंगायत वाणी प्रवर्गात येतात, किंवा वाणी किंवा लिंगायत वाणी या प्रवर्गात येतात, किंवा तुम्ही बघा अजून कुठले कॅटेगरी सुटले, जैन किंवा मारवाडी प्रवर्गात येतात, तर बघा
यांच्यासाठी कोणती स्कॉलरशिप आहे का? बघा यांच्यासाठी सध्या कुठलीही स्कॉलरशिप नाही आहे, पण असं म्हणतात की अमृत नावाची एक योजना आहे, ही पुढच्या काही दिवसामध्ये येणार आहे. आता म्हणायला तसं 2 वर्षापासून ही योजना येऊ घातली आहे, पण अजून हिला राज्य शासनाची मंजुरी मिळालेली नाही आहे. तर अमृत नावाच्या योजनेमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थी इलिजिबल होतील असं म्हणताय, सध्या तरी असं म्हणताय, पण याबाबतीत सध्या अजून कुठलीही अपडेट नाही आहे. जशी माझ्याकडे काही अपडेट असेल मी डेफिनेटली तुमच्यापर्यंत पोहोचवेल, पण सध्या तरी मी म्हणतोय कुठलीही अपडेट या संदर्भात माझ्याकडे सध्या तरी नाही आहे. ही गोष्ट एकदम क्लिअर कट लक्षात ठेवा. तर कुठले कुठले? ब्राह्मण, मुस्लिम, लिंगायत वाणी, जैन असेल, मारवाडी असेल, मग त्यात पूर्ण सब कॅटेगरीज पडतात. पण मी एकदम मोठी तुम्ही असं म्हणा की ज्या 5 कॅटेगरीमध्ये तुम्ही येत नाही वरच्या, तर त्या उरलेल्या लोकांसाठी एक नवीन योजना चालू होऊ शकते, पण त्याच्याबद्दल सध्या तरी कुठलंही अपडेट नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. बरं, कोण कोण लोक इलिजिबल आहे? तर कोणत्याही शाखेचा पदवीधर, तुमचा निकाल लागलेला असावा. सर मी फायनल इयर ॲपियर आहे, फॉर्म भरता येतो का? नाही, तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. जर तुमचा निकाल लागलेला असेल तरच तुम्हाला फॉर्म भरता येतो. कारण बघा याच्यामध्ये कागदपत्र अपलोड करायची, ते पण मी तुम्हाला सांगतो कोणती कोणती कागदपत्र आहेत या ठिकाणी अपलोड करायची आहेत. बरं, मग नेमका अर्ज कसा करावा? तर बघा सगळ्यात पहिल्यांदा बेसिक रजिस्ट्रेशन करावं लागतं तुम्हाला. बेसिक रजिस्ट्रेशन केलं. सर या अर्ज करण्यासाठी लिंक कुठे हो? बघा अर्ज करण्यासाठी लिंक कुठे? तर बघा 2 ठिकाणी आहे. एक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, दुसरं सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर, या 2 ठिकाणी ही लिंक जी आहे ही अवेलेबल करून दिली आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. पण प्रत्येक ठिकाणची लिंक जी आहे, आरटीची लिंक दिली आहे, सारथी दिली आहे, बार्टी दिली आहे, महाज्योती दिली आहे, TRTI दिलं आहे. या सगळ्या संस्थांची जी ॲप्लिकेशनची लिंक, ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. बरं, मग रजिस्ट्रेशन करताना पहिलं काम काय असतं? पहिलं बघा तुमची नाव नोंदणी करा. पहिलं नाव, वडिलांचं नाव, स्वतःचं आडनाव, डेट ऑफ बर्थ, ईमेल ID तो कन्फर्म करायचा असतो, मोबाईल नंबर तो कन्फर्म करायचा असतो, OTP जनरेट होतो. आता जसं OTP जनरेट झाला, OTP टाका. पुढची प्रोसेस तुमची ही येईल की तुमची ॲडमिशन हे जे आहे तुमचं काय म्हणतात त्याला, डिटेल्स टाका की तुम्ही कुठल्या संस्थेमध्ये अप्लाय करताय. छत्रपती शाहू महाराजांमध्ये अप्लाय करताय, ओके. मग त्यात तुम्हाला कोणत्या स्कीमसाठी अप्लाय करायचे? तुम्हाला बँकिंगसाठी करायचं आहे का, SSसाठी करायचं आहे का, रेल्वे का तुम्हाला काय म्हणतात अजून त्याला JMFCसाठी करायचं आहे की पोलीस भरतीसाठी करायचं आहे की SSसाठी करायचं आहे? मग इथं हा प्रवर्ग तुम्हाला निवडता येतो. तुमची कॅटेगरी कास्ट कोणती आहे? सर इथं मल्टिपल फॉर्म आम्ही भरू शकतो का? हो भरू शकता. मल्टिपल फॉर्म जे आहे तुम्ही भरू शकता, पण त्यासाठी वेगळे रजिस्ट्रेशन करायची गरज आहे का? नाही. ही प्रोसेस एकदा पूर्ण करा. ही प्रोसेस पूर्ण झाली की याच रजिस्ट्रेशनवर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन पण करू शकता. त्या संदर्भात पण मी तुम्हाला सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ असा आहे की या व्हिडिओनंतर तुम्हाला कुठलाही व्हिडिओ कधीच बघायची गरज पडणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर व्हिडिओ आहे, खूप इत्थंभूत माहिती दिली आहे. त्यामुळं ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरं, तुम्ही तुमची कास्ट टाकली, कॅटेगरी टाकली, त्यानंतर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल आहे का, लिव्हिंग सर्टिफिकेट आहे का, तुम्ही SCBCतून अप्लाय करता का, EWS सर्टिफिकेट आहे का, किंवा जे पण असेल ते त्याची माहिती द्या म्हणतात. त्यानंतर पुढे तुम्ही महाराष्ट्रातून येत आहेत का, येस. डोमिसाईल सर्टिफिकेट आहे का, हो. तर लागेल तुम्हाला आहे. सर माझ्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट नाही आहे, तर बघा आधार कार्डवर पण तुमचं असतं. आधार कार्डवरून पण कळतं की तुम्ही महाराष्ट्राच्या रहिवासी आहात, किंवा जुनं एखादं डोमिसाईल सर्टिफिकेट असेल त्याच्यावरून तुम्ही अप्लाय करू शकता. बरं, त्यानंतर अजून कुणी प्रोव्हाइड केलं, डिसेबल्ड कॅन्डिडेट आहे का, ऑर्फन आहात का, तुमच्याकडे तुम्ही यापूर्वी एखादा कोचिंगचा लाभ घेतला आहे का? इथं नो करावं लागेल, कारण जर तुम्ही अगोदर घेतला तर पुन्हा लाभ घेता येत नाही. त्यानंतर हे झालं पूर्ण इन्फॉर्मेशन, पूर्ण माहिती भरा. तुमचं इन्कम नेहमी 8 लाखांच्या आतच असलं पाहिजे. 8 लाखांच्या वर जर तुमचं इन्कम असेल तुम्ही एलिजिबल नाही आहे. जिथे सांगितलं की यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस प्रोसेस बिकॉज यू डू नॉट फील काय म्हणू शकतो मला, यू डू नॉट फुलफिल द क्रायटेरिया, तर त्या केसमध्ये तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा की ते तुम्ही एलिजिबल नाही आहे. मग 8 लाखाच्या खालीच तुमचं इन्कम असला पाहिजे. अशी इन्फॉर्मेशन भरली. मग तुमची एज्युकेशनल डिटेल विचारतं. 10वी झाली का, कोणत्या वर्षी झाली, पर्सेंटेज काय होते, 10वी 12वी ग्रॅज्युएशन, हे तुम्ही एकदा भरलं की त्यानंतर मग तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे. डॉक्युमेंटमध्ये काय काय अपलोड करायचे, कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, तर बघा डॉक्युमेंटमध्ये तुमचं पासपोर्ट साईजचा फोटो लागतो, त्यानंतर सिग्नेचर लागते, साईनचा फोटो लागतो, 10वीचं मार्कशीट,
12वीचं मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, रहिवासी प्रमाणपत्र हे सारथीच्या फॉर्मसाठी लागतं, बार्टीच्या फॉर्मसाठी लागतं, TRTIच्या फॉर्मसाठी लागतं, महाज्योतीच्या फॉर्मसाठी, सगळ्यांसाठी लागतं. बरं, त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट रहिवासी प्रमाणपत्र झालं, आधार कार्ड बॅक टू बॅक, फ्रंट आणि बॅक. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर लिव्हिंग सर्टिफिकेट चालतं, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा EWS जिथे तुमची जात मेन्शन केली आहे क्रॉस चेक करण्यासाठी. त्यानंतर सनद लागते डेट ऑफ बर्थ कन्फर्म करण्यासाठी. सनद नसेल तर तुमचं पॅन कार्ड पण चालतं, त्याच्यावर पण डेट ऑफ बर्थ असते. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं किंवा तुम्ही EWS सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता. नसेलच तर तुम्ही इन्कम सर्टिफिकेट पण अपलोड करू शकता 3 वर्षांचं. नॉन क्रिमिनलचं काय असतं अर्थ काय असतो की तुमचं इन्कम 8 लाखांच्या खाली असावं. मग समजा नॉन क्रिमिनल असेल तर ओके, नसेल नॉन क्रिमिनल सध्या तर तुम्ही 3 वर्षांचं इन्कम देऊ शकता किंवा EWS सर्टिफिकेट सुद्धा इथं अपलोड करू शकता. ही पूर्ण माहिती भरली की तुमचा फॉर्म सबमिट होईल. एकदा तुमचा फॉर्म सबमिट झाला की अशी इन्फॉर्मेशन येईल की इथं तुमचा एक फोटो येतो आणि तुमची साईन येते आणि मग तुम्ही तुमचा फॉर्म भरणं झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आता जर तुम्हाला असं वाटलं की यार मी तर JMFC साठी अप्लाय केलंय पण मला राज्यसेवेसाठी करायचं आहे, तुम्ही इथं क्लिक करा. होतं सर मला बँकिंगसाठी पण करायचं आहे, करू शकता. सर तुम्ही सगळेचे सगळे फॉर्म भरू शकता आणि एकाच रजिस्ट्रेशनमध्ये पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. ती एका रजिस्ट्रेशनमध्ये तुम्ही मल्टिपल ॲप्लिकेशन जे ते करू शकता. एकदा तुम्ही पूर्ण हा फॉर्म भरला की तुम्हाला ते विचारतील की अप्लाय फॉर न्यू स्कीम, तर तुम्ही नवी स्कीमसाठी अप्लाय करू शकता. फक्त मल्टिपल स्कीमसाठी तुम्ही एकाच ठिकाणी अप्लाय. जर तुम्ही महाराष्ट्रातून म्हणजे तुम्ही मराठा कॅटेगरीमध्ये येता, तुम्ही सारथीच्या मल्टिपल स्कीमसाठी अप्लाय करू शकता. मग परीक्षेमध्ये तुम्ही जी परीक्षा पास केली ती तुम्हाला मिळेल. समजा असं झालं की उद्या तुम्ही SSC पण पास केली आणि तुम्ही बँकिंग पण पास केलंय तर तुम्ही SSC निवडू शकता. का? कारण की SSCचं स्टायपेंड विद्यावेतन हे 10,000 रुपये, बँकिंगचं विद्यावेतन 6,000 रुपये. तर हा एक बेनिफिट तुम्हाला आता मिळू शकतो. त्यामुळे मल्टिपल ॲप्लिकेशन करून ठेवा. जरी तुम्ही MPSCची तयारी करताय नाही करताय तरी तुम्ही MPSCचं फॉर्म भरू शकता. तुमच्यावर अवलंबून आहे भरायचं आहे की नाही भरायचं आहे. ठीक आहे. बरं, आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की काय कशा पद्धतीने कॉमन डाऊट्स विद्यार्थ्यांचे आहेत हे जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही तोपर्यंत फॉर्म भरणं चालू करू नका. एकदा मी तुम्हाला महत्त्वाची कागदपत्रे कुठले लागतात त्या संदर्भात पण क्लिअर कट आयडिया देऊन टाकतो. बघा कुठली कागदपत्रे महत्त्वाची आहेत. आवेदन भरताना कुठले तुम्हाला मी सांगितलं होतं की कॉन्टॅक्ट नंबर आहेत, तर कॉन्टॅक्ट नंबरवर या तुम्ही कॉल करू शकता. की जसं बार्टीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, TRTIचा आहे, सारथीचा आहे, महाज्योतीचा आहे, RTचा आहे. या ठिकाणी तुम्ही ईमेल करून त्यांना विचारू शकता किंवा कॉल करून विचारू शकता की काय प्रॉब्लेम मला फॉर्म भरताना असेल किंवा बाकी तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे असेल. आता यासाठी तुम्हाला जे कोचिंग आहे त्या कोचिंगसाठी तुम्हाला कुठले कागदपत्र लागतात तर बघा मी पुन्हा एकदा सांगतो कागदपत्र कुठले लागतात. सगळ्यात पहिले जात प्रमाणपत्र, जात किंवा जमातीचे मूळ प्रमाणपत्र म्हणजे कॅटेगरी सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो. वैधता प्रमाणपत्र, 10वीचं 12वीचं आणि ग्रॅज्युएशनची मार्कशीट, रहिवासी दाखला, आधार कार्ड लिंक असलेले मूळ बँक तपशील पासबुक स्कॅन प्रत, तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेल्या मूळ उत्पन्नाचा दाखला त्याची स्कॅन कॉपी आणि दिव्यांग असल्यास किंवा अनाथ असल्यास तो एक मुद्दा आणि नॉन क्रिमिनल सारथी आणि महाज्योती करता. बाकीसाठी महाज्योती, बाकी SC ST साठी नॉन क्रिमिनलची गरज नाही आहे. SC ST साठी नॉन क्रिमिनलची गरज नाही, सारथी आणि महाज्योतीसाठी लागेल. बार्टी, TRT आणि RT यासाठी नॉन क्रिमिनलची गरज नाही. ठीक आहे, हे इथपर्यंत क्लिअर झालं. आता काही महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा. जसं एक 2-4 मुद्दे मी तुम्हाला वाचून दाखवतो. हे मला असं वाटतं की तुम्हाला माहिती असले पाहिजे सो दॅट गोष्टी क्लिअर राहतील. बघा, पहिला मुद्दा, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण अर्ज वाचून घ्यावा. एका वेळेस उमेदवार एकच योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो. उमेदवार एकापेक्षा अधिक योजनेकरता अर्ज करावायचा असल्यास रजिस्ट्रेशन अंती प्राप्त झालेल्या लॉगिन ID पासवर्डचा वापर करून तो पुन्हा मल्टिपलसाठी अप्लाय करू शकतो. जसं मी आत्ता सांगितलं की मल्टिपल स्कीमसाठी तुम्ही अप्लाय करू शकता एकाच रजिस्ट्रेशनवर. बरं, सदर प्रशिक्षणाकरता उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक आहे म्हणून डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. बरं, या प्रशिक्षणासाठी ऑनलाईन अर्ज करतेवेळेस उमेदवाराकडे जातीचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. TRTI करता ऑनलाईन करता अनुसूचित जातीच्या उमेदवाराकडे वैधता प्रमाणपत्र मी अगोदरच सांगितलं कास्ट व्हॅलिडिटी असणं आवश्यक आहे TRTI वाल्यांसाठी. त्यानंतर बार्टी, महाज्योती, TRTI, RT मार्फत येणाऱ्या पूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न
8 लाखांच्या खाली असावे. म्हणजे तुम्ही कुठल्याही योजनेतून लाभ घेताय तुमचं उत्पन्न वार्षिक 8 लाखांच्या खाली असावं. सारथी मार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरताना उत्पन्नाचा दाखला तोही मागच्या 3 वर्षांचा असावा किंवा मग EWS सर्टिफिकेट पण याच्याऐवजी चालतं. महाज्योतीचा फॉर्म भरताना पण नॉन क्रिमिनल दाखला असणे बंधनकारक आहे. बघा, कुठल्याही शासकीय सेवेत जर तुम्ही असताल तर तुम्ही याची निवड किंवा या ठिकाणी तुमचा लाभ घेता येत नाही. जर तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही रिजेक्ट होऊ शकता, तुमच्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकते. त्यामुळं फॉर्म भरताना याची नोंद घ्यावी. बरं, त्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईनच फॉर्म भरावा लागेल आणि ऑनलाईन फॉर्मची ॲप्लिकेशन फॉर्मची जी प्रिंट आहे ही तुम्ही सेव्ह करून ठेवा. ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट पुढे ती लागेल तुम्हाला. अर्ज सादर करताना परीक्षेसाठी जे जिल्हे निवडले असतील प्रथम प्राधान्य तत्वानुसार ते जिल्हे परीक्षा केंद्रास म्हणून उपलब्ध होतील. बाकी या इन्फॉर्मेशन एवढीच आहे. आता मुद्दा येतो बाकी मग ऑनलाईन अर्ज कसा करायचा तुम्हाला सांगितला. आता काही कॉमन डाऊट्स आहेत जे विद्यार्थ्यांचे कॉमन डाऊट्स आहेत ज्याच्यावर आमच्याकडे कॉन्स्टंटली विद्यार्थ्यांचे फोन येतात. तर ते डाऊट डिस्कस करूया आणि मग हा व्हिडिओ संपूया. पहिला मुद्दा, सर मी एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकतो का? तर बघा, एकापेक्षा जास्त फॉर्म भरू शकता हो, पण पहिल्यांदा एक फॉर्म कंप्लीट करा. तुम्हाला जो भरायचा आहे बँकिंगचा कंप्लीट केला आणि मग त्यानंतर लगेचच्या लगेच तुम्ही तो फॉर्म कंप्लीट झाला तुम्हाला ते विचारतील नवीन स्कीमसाठी अप्लाय करू शकतो का? तर हो. तर एका योजनेतून मल्टिपल तुम्ही योजना घेऊ शकता. म्हणजे एका संस्थेच्या माध्यमातून मल्टिपल योजनांसाठी अप्लाय करू शकता. पण शेवटी तुम्हाला एकच योजना निवडावी लागेल. पण आता तुम्ही फॉर्म मल्टिपल भरू शकता. बरं, अगोदर लाभ घेतल्या असल्यास परत लाभ घेता येतो का? नाही, परत लाभ घेता येत नाही. पण समजा जर तुम्ही बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी बोलतोय फक्त बरं का, बार्टीच्या ज्यांना आपण SC कॅटेगरीमध्ये येतात असे लोक म्हणूया. जर तुम्ही बार्टीचा लाभ घेतलाय आणि तुम्हाला तुमच्यासाठी एक नवीन संस्था चालू झाली मातंग समाजातील विद्यार्थ्यांसाठी, ती म्हणजे TRTI, तर तुम्ही TRTI मध्ये जाऊ शकता. सॉरी, TRTI नाही, RT सॉरी RT मध्ये जाऊ शकता. पण ते पण जाताना तुम्हाला काय करावं लागेल, तुम्ही जर बँकिंग घेतलंय तर तुम्हाला बँकिंग परत नाही घेता येणार, तुम्ही वेगळी स्कीम घेऊ शकता. पण हे कोणासाठी? फक्त आणि फक्त बार्टीच्या विद्यार्थ्यांसाठी, बार्टीचे मातंग प्रवर्गातील विद्यार्थी. तर बाकी लोकांना परत लाभ घेता येतो का? तर नाही. सारथीसाठी जात प्रमाणपत्र कोणते पाहिजे? बघा, सारथीसाठी मराठा कुणबी, कुणबी मराठा किंवा कुणबी असं जात प्रमाणपत्र असावं. नसेल तर मात्र इथं तुमच्या ठिकाणी हे नसेल तर TC पण चालते, कारण TC वर पण आपली जात मेन्शन केलेली असते. वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे का? तर बघा, वैधता प्रमाणपत्र TRTI ला तर अत्यंत कंपल्सरी आहे. बाकी ठिकाणी तुम्ही असेल तरी चालेल, नसेल तर मग याऐवजी तुम्ही तुमचं तुमचं जात प्रमाणपत्र टाका आणि वैधता करण्यासाठी तुम्ही प्रोसेस करताय याची पावती पण तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता. तर वैधता प्रमाणपत्र हे TRTI असेल, बार्टी असेल, सारथी असेल, महाज्योती असेल, RT असेल, तसं सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे. पण नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कास्ट सर्टिफिकेट पण सध्या टेम्पररी अपलोड करू शकता, हे पण लक्षात ठेवा. फॉर्म भरताना चूक झाल्यास तो परत फॉर्म भरता येतो का? हो, भरता येतो. पण मग तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर चेंज करावा लागेल. तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर दुसरा वापरावा लागेल. तर तुम्हाला फॉर्म भरता येतो, पण शक्यतोवर माहिती काळजीपूर्वक भरा, चुकण्याची शक्यता राहणार नाही. आणि जर तुम्हाला असं वाटलं की नाही पुन्हा भरायचंच आहे तर मग तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल ID चेंज करून वापरू शकता. कोणत्याही कागदपत्राची वैधता संपली असेल, सर माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण मी ते 2 वर्षापूर्वी काढलं होतं आणि आता नवीन काढणं प्रॅक्टिकली इमिडिएटली पॉसिबल नाही आहे, मग काय करा, सध्या टेम्पररी जुनं अपलोड करा किंवा नवीन काढायला टाका आणि त्याची पावती अपलोड करा. दोन्हीपैकी काही एक चालेल. समजा जर तुमच्याकडे नवीन सर्टिफिकेट नसेल रिसेंटचं तर तुम्ही जुनं अपलोड करा, जुनं सर्टिफिकेट अपलोड करा किंवा नवीन काढायला टाका आणि त्याची पावती पण अपलोड केली तरी चालते. त्याबाबतीत डोंट वरी अबाउट इट, मी पुन्हा सांगतोय, नीट समजून घ्या, ठीक आहे. त्यानंतर नवीन कागदपत्रे काढण्यासाठी आहे पण अजून मिळाली नाही, काय करावं? मग त्याची रिसीट तुम्ही अपलोड करू शकता. जसं सर मी वैधता सर्टिफिकेट तर टाकले पण अजून ते मिळालं नाही, मग काय करू? फॉर्मची लास्ट डेट तर 28 आहे. जर 26-27 पर्यंत नाही मिळालं तर तुम्ही काय करू शकता, सध्या त्याची पावती अपलोड करू शकता. जर नसेल तर पण काढायला टाकले, सध्या टेम्पररी जुना असेल तरी तुम्ही अपलोड करू शकता, डोंट वरी अबाउट इट. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,
सध्या जरी तुम्ही जुनं अपलोड केलं तरी जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यावेळेस तुम्हाला नवीन असलेली जे वैधता प्रमाणपत्र असेल किंवा जात प्रमाणपत्र असेल, उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, ते रिसेंटचंच द्यावं लागेल किंवा जेव्हा तुम्ही परीक्षा पासून कागदपत्र पडताळणीसाठी किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाताल त्यावेळेस. बरं, एखादे कागदपत्र नसल्यास काय करावं? सध्या जुनं अपलोड करावं टेम्पररी किंवा त्याची पावती अपलोड करावी. तर एवढ्या गोष्टी ज्या आहेत या अत्यंत महत्त्वाच्या होत्या. बाकी मला असं वाटतं तुमच्या ईच अँड एव्हरी डाऊट जे आहेत हे या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर झालेत. तरीही तुम्हाला असं वाटलं की नाही सर माझा एक डाऊट राहिला, दुसरा डाऊट राहिला, हा राहिला, तो राहिला, कमेंट बॉक्समध्ये टाका. कमेंट बॉक्समध्ये आम्ही तुमचे डाऊट जे आहेत ते क्लिअर करू. बाकी व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आणि काही मदत लागल्यास तुम्ही त्या टोल फ्री नंबर त्या नंबरवर कॉल करू शकता. त्या जे मी तुम्हाला PDF मध्ये सांगितले त्या नंबरवर कॉल करू शकता. यासाठी ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि सारथी एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे. तर सारथी एज्युकेशन SAARTHI हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. SAARTHI सारथी एज्युकेशन, सो दॅट तुम्हाला यानंतरची पूर्ण माहिती जी आहे या टेलिग्रामवर मिळेल. आणि या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, सो दॅट संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळत राहील. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.